जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे कोशिंबीर. उपवासाची कोशिंबीर कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग. इथे तुम्ही तुपामध्ये जिऱ्याची फोडणी देऊ शकता. मी इथे दिलेली नाही, पण तुम्ही देऊ शकता. चला तर मग रेसिपी पाहू. नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता नवरात्राचे दिवस चाललेले आहेत. जेवणाची लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे कोशिंबीर. आणि तेच खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. तर चला मग आज आपण उपवासाची कोशिंबीर पाहूयात. तर तुम्ही इथे बघू शकता, मी ते काकडी घेतलेली. काकडी सर्वप्रथम आपल्याला छान धुवून स्वच्छ साळून घ्यायची आहे, साल काढून घ्यायची आहे. आणि छान तुम्ही मोठ्या ग्रेटरने किंवा ह्या अशा लहान ग्रेटरने, आपलं मी इथं आलं किसायच्या ग्रेटरने किसून घेतलेली आहे. छान आपल्याला काकडी सर्वप्रथम किसून घ्यायची आहे. छान किसून घेतल्यानंतर ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तुम्ही ते बघू शकता, मी काकडी किसून घेतलेली. माझी काकडी किसून झाल्यानंतर जास्त पाणी असेल काकडीला, पाणी जास्त सुटलं असेल तर पाणी थोडंसं पिळून घ्यायचं आहे, पण अगदी जास्तही पिळून घ्यायचं नाही. आता तुम्ही ते बघू शकता, मी पातेल्यात काकडी घेतलेली, काकडीचं किस. त्यामध्ये आता आपण गरजेनुसार दही टाकणार आहोत. तुम्ही ते बघू शकता, मी ते घरगुती छान असं दही घेतलेलं आहे. घट्ट असं दही आहे, मस्त छान 4-5 चमचे दही घेतलेले आहे. ते दही घेतल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. गरजेनुसार सैंधव मीठ आणि थोडंसं चवीप्रमाणे साखर टाकणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला कोशिंबीर बनवून घ्यायची. माझ्या या पद्धतीने नक्की बनवून बघा. चॅनल आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Wow.